वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, आप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. आज जे गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे ते गायलं आहे माझी सुरेल अभ्यासू मैत्रीण माधुरी करमरकर हिने, आणि त्याचं संगीत मिलिंद करमरकर. खूप अप्रतिम गाणं आहे. खरं म्हणजे ही जी कॅसेट आहे तीच छान आहे. खूप चांगलं काव्य, मिलिंदचं त्याला चांगलं संगीत, आणि खूप आनंद झाला की माधुरी तिचा सोलो अल्बम करणार आहे म्हणून. पण जास्ती आनंद झाला जेव्हा याचं संगीत संयोजनाची संधी ह्या दोघांनी मला दिली. कारण आता इतर अनेक लोक होते, पण मला ती संधी मिळाली, आणि तेव्हा मी तिला धन्यवाद दिलेत की नाही मला माहिती नाही, पण आता मी त्या दोघांना धन्यवाद देतो. तर हे जे गाणं आहे एक वेगळ्या मूडचं गाणं आहे. आता नाव मी तर सांगत नाही, आणि त्याबद्दल स्वतः मिलिंद काय बोललं आहे तेच ऐकूया. नमस्कार. सूर अंतरात नवे हा आमचा पहिला अल्बम. त्या अल्बममधलं असा बांध झुला झोका दे रे मला हे कवी विहंगांचं गीत, त्याला मी चाल लावली होती. आणि सुरुवातीला ते थोडी उडत्या चालीची केली होती. एखादी अल्लड मुलगी झोपाळ्यावर बसून झोका घेते असं माझ्या मनात आलं होतं, त्यामुळे ती मी चाल अशी केली होती. असा बांध झुला झोका दे रे मला, असा बांध झुला, असा बांध झुला झोका दे रे मला, पाय माझा लागू दे निळ्या गाभाळाला, पाय माझा लागू दे निळ्या गाभाळाला, असा बांध झुला, असा बांध झुला झोका दे रे मला, असा बांध झुला. पण नंतर ज्या वेळेला चाल जी ठेवलीस ते ठेवण्याचं कारण, ती ठेवण्याचं कारण काय? त्यावेळेला जेव्हा दुसरी चाल ही केली त्यावेळेला असा बांध झुला झोका दे रे मला, हे थोडं मला स्वप्नवत वाटलं की ते स्वप्न आहे. असा बांध झुला झोका दे रे मला, हात मला लावू दे आकाशाच्या फुला. तर हे सगळं स्वप्नवत होतं. आणि शेवटी ते मागणं आहे, तोल जाऊन पडता येरे झेला याला, ते परमेश्वराला हे असेल ते आळवणी असेल. तर त्यामुळे मग मी ते गाणं जी संथ लयीची चाल लागली ती मला जास्त आवडली, आणि मला वाटतं तीच आपण याच्यामध्ये ठेवली, तीच अल्बम मध्ये घेतली. आणि दोन्ही चाली खूपच गोड आहेत, पण तो जो झोक्याचा जो एक त्यांनी म्युझिक वापरलंय ना आप्पानी, की ते एक तो असा ह्या इकडनं असं जातो टंग 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 टंग, असा तो एक झोप त्या म्युझिक मध्ये दाखवतो. चाल जास्त योग्य आहे. खूप छान आहे. आपण माधुरीच्या आवाजातच ऐकूया ते गाणं. आणि आप्पानी त्याला इतकं सुंदर म्युझिक दिलंय की मला काही सांगायला लागलंच नाही की माझ्या मनात जे होतं गाणं सजलेलं कसं असेल, तर तसंच्या तसं आप्पानी किंबहुना त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्तच ते त्यांनी छान अरेंज केलं. तर हे गाणं मी ऐकवणारच आहे, पण त्या अगोदर मी जरा काय कल्पना केली आहे ह्या अरेंजमेंटबद्दल ते थोडंसं सांगतो. झुला झोका हे जे शब्द आहेत थोडंसं स्वप्नील वातावरण आहे त्या गाण्यामध्ये. तर आता झुला कसा दाखवायचा, तर आपण झोका दिल्यावरती थोडासा तो वर जाणार, मग परत खाली येणार. आता हे गाणं दादऱ्यामध्ये केलं आहे 6 मात्रांमध्ये, टक 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 टक. आता झोका वर जाणार म्हणजे खालून वर स्वर गेले पाहिजेत, म्हणून ते टन हा वर गेला, सा प ध, आणि खाली यायला पाहिजे म रे नी, हा खाली आला.
म्हणजे सा पद मरेनी सा टाळी हा झोक्याचा फील त्या ह्याच्यातनं आला आणि म्हटलं खूप छान वाटते. त्याला मी ह्या फ्रेजला मी थीम म्युझिकच बनवलं. त्या संपूर्ण गाण्यामध्ये कुठेतरी फिरत राहतं आणि तो झोक्याचा फील कायम राहतो. बरं, ह्या झोक्याचा फील येण्यासाठी मग मी ग्लॉक्सचा टोन वापरला आणि त्याच्याबरोबर सतार. अर्थात हे ग्लॉक्सचा टोन जो मी वापरला ना तो मी कीबोर्ड वापरला आमचा मित्र प्रशांत ठाकरे, कारण तेव्हा त्याच्याकडे तो त्यावेळेसचा अपग्रेडेड जो कीबोर्ड होता एन्सॉनिक होता, त्याच्यात जे साऊंड्स होते ते अप्रतिम. त्यामुळे तो एक वेगळा फील त्या ग्लॉक्सचा आणि सतारचा संपूर्ण गाण्यामध्ये राहतो आणि कुठेही त्याला हार्ड मी केलं नाही आहे. स्वप्नील वातावरण आहे, अमुक तमुक. आणि जे मुख्य म्युझिक जे आहे व्हायोलिन वाजले त्याच्यामध्ये किंवा कीबोर्डचं असेल ते पण सॉफ्ट आणि मेलेडियस वाटेल असं. आणि व्हायोलिन वाजवायला आमचा मित्र महेश खानोलकर होता. म्हणजे काय, मेलेडी येणार, सुरेलपणा येणार, एक्सप्रेशन येणार, सगळंच आलं आहे त्याच्यामध्ये. तर हा सगळा फील जो आहे तो आणायचा मी प्रयत्न केला आहे. हे रेकॉर्डिंग जे झालं ना ते जिगर नावचं एक स्टुडिओ होतं वरळीला. ते एक छोटी गल्ली आहे, मार्केट म्हणूया आपण त्याला. आणि आमचे मित्र नदीम आणि रॉय ह्यांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे. या प्रोजेक्टमध्ये जी वादक मंडळी आहेत ना कमी होती खूप, पण एक्सलंट वाजवणारे, अप्रतिम तयारीचे. म्हणजे तबल्याला होता जगदीश मयेकर, ढोलक आणि इतर वाद्यांसाठी अनिल करंजवकर होता, साईड रिदमसाठी दीपक बोरकर, नंतर स्पॅनिश गिटारसाठी ज्ञानेश देव होता, सतार वाजवली आमच्या शुक्लाजींनी, बासरी विजू तांबे, व्हायोलिन महेश खानोलकर आणि तुमचा कीबोर्ड अर्थात मीच वाजवला आहे. आणि तो जसं सांगितल्याप्रमाणे प्रशांत ठाकरेचा कीबोर्ड होता. आता हे जेव्हा प्रोजेक्ट झालं कंप्लीट तेव्हा ते घेऊन आम्ही गेलो विंग्स कंपनीकडे. प्रकाशभाईंना भेटलो, विंग्सचे मालक. त्यांनी प्रोजेक्ट ऐकल्यावरती आवडला खूप त्यांना, पण तिथल्या तिथे त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट खूप छान झाला आहे, अप्रतिम आहे, पण मी तो प्रोड्यूस नाही करू शकत कारण सध्या मार्केट खूप डाऊन आहे. पण एक मी करू शकतो की विंग्सचा लोगो किंवा जो बॅनर आहे मी तो तुम्हाला देऊ शकतो, तो बघा तुम्ही काय ते. मग मिलिंदचं आणि त्यांचं ठरलं काही आणि मग त्यांनी तो त्यांचा लोगो दिला, विंग्सचं प्रोडक्शन म्हणून तो लोगो दिला. त्यांचं झालं सगळं, कॅसेटचं झालं, प्रकाशन झालं. प्रकाशनाला पण खूप चांगली माणसं म्हणजे कवी शंकर वैद्य होते, संगीतकार प्रभाकर पंडित होते. खूप छान चाललं कॅसेट. त्याच्यानंतर CD आली. तर असं हे कॅसेटमधलं गाणं तुम्हाला आवडणारच आहे नक्की. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. आणि संपवायच्या अगोदर पुन्हा एकदा मिलिंद आणि माधुरीला धन्यवाद देतो. नमस्कार. वंदे मातरम. असा बांध झुला झोका दे रे मला. असा बांध झुला झोका दे रे मला. पाय माझा लागू दे निळ्या भाळाला. हात मला लावू दे आकाशाच्या फुला. असा बांध झुला झोका दे रे मला. असा बांध झुला झोका दे रे मला.
झोका